नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 56वरील 3 क्षेत्र निवारा यामधील 3.1 मातकाम हा भाग बघणार आहोत. मातकाम करणे म्हणजे काय? तर मातीवर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून त्यापासून विविध अशा मातीच्या वस्तू बनविणे होय. माती चाळणे. विविध प्रक्रियांमध्ये माती चाळणे ही एक प्रक्रिया येते. त्यामध्ये माती ही चाळणीने चाळली जाते. माती भिजवणे. दुसरी प्रक्रिया म्हणजे मातीवर थोडे थोडे पाणी टाकून माती विशिष्ट पद्धतीने भिजवणे होय. मातीचे विविध आकार तयार करणे. बघा, चित्रामध्ये दाखवलेले आहे. भिजवलेल्या त्या मातीपासून छोट्या छोट्या गोट्या तयार केलेल्या आहेत. त्यानंतर काही भौमितिक आकार पण तयार केलेले आहेत. इकडे माळा बनवलेल्या आहेत, म्हणजे मणी बनवलेले आहे. मातीच्या याच्यापासून मणी बनवलेले आहे, हार बनवलेले आहे. त्यापासून मातीची भांडी देखील बनवली जातात. चूल बनवली जाते. खेळातील खेळभांडी देखील त्या मातीपासून बनवली जाते. माझी कृती. मातीपासून रांजण, माठ यासारखी भांडी बनवली जातात आणि हे भांडी बनविण्याचं काम कुंभार करतात. जर तुमच्या गावामध्ये कुंभार असेल आणि ते जर हा व्यवसाय करत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊन त्या कृतीचे निरीक्षण करायचे आहे. कुंभार त्या चाकावर मातीचे भांडे, मडके, रांजण हे बनवत असतात. तर तुम्ही देखील त्या चाकावर मातीचे एखादी वस्तू बनवण्याचा प्रयत्न करायचा. चित्रामध्ये दाखवलेले आहेत बघा, काही मुलं आहेत, ते चाक आहे आणि मातीचा गोळा ठेवलेला आहे आणि विद्यार्थी त्याला आकार देत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.